म्हणजे MVA या बाबतीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी फार पद्धतशीरपणानं एक ते लक्षात सतत घ्या की बोलत त्याला- राहिले. एक लक्षात घ्या की 2019 मध्ये सुद्धा मी याच म्हणजे NCP आणि काँग्रेस यांच्याकडे तुम्ही 5 वेळा ज्या लोकसभेच्या जागा हारलेला आहात, कंटिन्युअसली हारलेला आहात, त्याच्यापैकी तुम्ही आम्हाला किती देताय हे सांगा. मी त्यांच्या जिंकलेल्या जागा मागत नाहीये. त्यांच्या 5 वेळा लोकसभेमध्ये ते हारले, त्याच्यामधल्या तुम्ही द्या. तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पॉलिटिकल नाहीये. पण तर काँग्रेस आणि NCP मार्फत जी घराणेशाही आलेली आहे, आजही आम्ही तुम्हाला 2 जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही. ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे, त्यांना मी जे शब्दप्रयोग केले की निजामी मराठ्यांची असणारी सत्ता आहे, त्याच्यामध्ये रयतेतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाहीये. आणि त्यांना माहिती आहे की ह्याला जर जास्ती जागा दिल्या तर हा रयतेतला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे, सीट शेअरिंगचा लढा नाही आहे. आणि मी जिथे असणारं नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे, तुम्ही 12, ठीक आहे, माझं फिगर मोठा असेल की मी 15 OBC द्या असं जे म्हटलं होतं. आर यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट? प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय. मी सीट शेअरिंग बघत नाहीये, मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतोय. 48 जागा काँग्रेसने लढवल्या, मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या. या 48 जागा आम्ही जिंकणार नाही आहोत, पण आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण करतोय आणि उमेदवारी आमच्या हातामध्ये आहे, त्याच्यामधनं तरी करावं. पण तेही होत नाहीये. पण तो जो आता तुम्ही मुद्दा म्हणाला, एक लक्षात घ्या, मला सत्तेशी इंटरेस्टेड नाही. मला सत्तेमध्ये जायचं असतं तर मी फार अगोदर गेलो असतो. माझ्या पाठीमागे सत्ता लागते. मला बेसिकली इथे असणारं जी लोकशाही आहे ती रुजली तर इथे जे हॅव नॉट्स आहेत त्यांना सिक्युअर्ड होतात. तुम्ही आता असणारं एक पोस्टर बघितलं नाही, आदिवासींचं पोस्टर आहे आणि बेसिकली ते कुठं महाराष्ट्रातलं आहे का? महाराष्ट्रातलंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्या डॉक्टरला नांदेडमध्ये संडास धुवायला लावलं, बरोबर आहे? त्यावेळेस डीनला त्यावेळेस एक पोस्टर निघालं होतं. अगोदर आम्हाला असणाऱ्या शेतावरती सालगडी म्हणून राबवण्यात आलं. आम्ही शिकून डॉक्टर झालं तरी आम्हाला सालगडीच वापरण्याची चाललेलं आहे. दॅट स्पीक्स लॉट्स. ती मेंटॅलिटी बोलायला लागलेली आहे. आणि या मेंटॅलिटीला तुम्ही असणारा जर वाव देणार नसाल, रेकग्नाइज करणार नसाल, तिला स्वरूप देणार नसाल आणि तिला सत्तेमध्ये तुम्ही सभा करून घेणार नसाल तर त्या सत्तेचा काय घेणं देणं आहे? मी तर सरळ म्हणालो की मी 80 साली आलो त्याच वेळेस माझ्या पाठीमागे सत्ता लागली होती. पण तुम्हाला का वाटलं नाही की आपण